नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण घरगुती पद्धतीने अगदी मऊसूत आणि तेवढंच टेस्टी उपीट किंवा उपमा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ, 3 चमचे तेल घेतलेलं आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, कढीपत्ता, 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, हिरवी मिरची घेतलेली आहेत, कोथिंबीर, हळद, जिरं, मोहरी। तर लगेच मी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला रवा टाकायचा आहे आणि मीडियम गॅसवर रवा आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे। तर इथे मी रवा मोठाच घेतलेला आहे, मोठ्या रव्यामुळे छान आपलं उपीट सुक्क होतं आणि असं अगोदर थोडंसं भाजून घेतलं म्हणजे मऊसूत उपीट होतं आपलं। तर इथे मी 5 मिनिटं मीडियम गॅसवर रवा भाजून घेतलेला आहे। तर त्याचा कलर पण थोडासा बदललेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। तर मी रवा काढून घेतलेला आहे, परत गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत। तर 2-3 मिनिटं आपल्याला शेंगदाणे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत। तर असे अगोदर शेंगदाणे तळून घेतले म्हणजे आपण उपीट करताना पाणी टाकलं की ते मऊ पडणार नाहीत। तर मी 2-3 मिनिटं शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। आता हे साईडला करून घेऊया। अर्धा चमचा मोहरी टाकायचे, अर्धा चमचा जिरं। तर जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपल्याला कढीपत्ता टाकायचे, कांदा टाकायचे, तर कांदा आणि मिरची आपल्याला इथे परतून घ्यायचे 5 मिनिटं। तर इथे मी 5 मिनिटं कांदा मिरची परतून घेतलेला आहे। तर कांदा मिरची परतून झाल्यानंतर इथे आपल्याला टोमॅटो टाकायचे। तर इथे आपल्याला टोमॅटो जास्त परतायचा नाहीये। चवीनुसार मीठ, हळद टाकली अर्धा चमचा। आता हे मिक्स करून घेऊया। तर इथे मी 1 वाटी रवा घेतला होता, त्यामुळे इथे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे मी गरम करून। तर गरम पाणी करून घेतल्यामुळे आपलं उपीट छान मऊ होतं। आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची। तर या पाण्याला उकळी आलेली आहे थोडीशी। तर यामध्ये आपण रवा टाकूया। तर रवा आपल्याला ते असं पसरून टाकायचे आणि लगेच मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये।
अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गुठळ्या झाल्या तरी लगेच आपल्याला घोटून घ्यायचे. तर वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली मी, तर तुम्ही नंतरनं टाकली तरी चालेल. मला वाटतं आत्ता टाकलं तर थोडंसं सुगंध जास्त छान येईल. तर झाकण ठेवून आपण एक 2-3 मिनिटं वाफ देऊया. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. तर 2-3 मिनिटानंतर आपण झाकण उघडूया. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं उपीट मऊसूत झालेलं आहे. आणि सुक्क पण झालेलं आहे तेवढंच. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.